नमस्कार मंडळी. वेलकम बॅक टू आर लॉंग आन्सर सिरीज. मी आहे लॉ माइंडेड DNM आणि आज आपण टॅक्सेशन लॉचा सर्वात प्रॅक्टिकल आणि हायली स्कोरिंग प्रश्न बघणार आहोत. डिडक्शन्स अंडर चॅप्टर VIA. सरकार टॅक्समध्ये किती आणि कशी सूट देते, सेक्शन ATC, ATD आणि ATG एक्झाममध्ये कसे लिहायचे, ज्यामुळे एक्झामिनर 13 पैकी 13 मार्क्स देईल. चला फटाफट डिकोड करूया. आज आपण हे टॉपिक्स कव्हर करणार आहोत. एक्झेम्पशन्स वर्सेस डिडक्शन्स पासून ते सेक्शन ATC, ATD, ATG आणि शेवटी एक जबरदस्त एक्झाम टिप. ओके, लेट्स डाइव्ह इनटू दिस. पूर्ण 13 मार्क्सचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना बेसिक फाउंडेशन क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. आन्सरची सुरुवात नेहमी एक्झेम्पशन आणि डिडक्शनमधला फरक सांगून करा. सेक्शन 10 एक्झेम्पशन्स म्हणजे असे उत्पन्न ज्यावर टॅक्स लागतच नाही. ते ग्रॉस टोटल इन्कम म्हणजेच GTIमध्ये ॲड सुद्धा होत नाही. उदाहरणार्थ ॲग्रिकल्चरल इन्कम. पण दुसरीकडे चॅप्टर VIA डिडक्शन्स म्हणजे असे अमाउंट्स जे GTIमधून मायनस केले जातात ताकी फायनल टॅक्स कमी होईल. हा कन्सेप्च्युअल डिफरन्स एक्झामिनरला दिसलाच पाहिजे. आणि इथेच एक कॅच आहे. हा क्रुशियल रूल नेहमी लक्षात ठेवा. जर ग्रॉस टोटल इन्कम 0 किंवा नेगेटिव्ह असेल तर कोणतेही डिडक्शन्स क्लेम करता येत नाहीत. डिडक्शन्स फक्त पॉझिटिव्ह ग्रॉस टोटल इन्कमवरच अप्लाय होतात. हे नोट करून ठेवा. मार्क्स इथेच कन्फर्म होतात. आता वळूया पहिल्या मेजर पिलरकडे, सेक्शन ATC, सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट्स. हा सेक्शन प्युअरली इंडिव्हिज्युअल आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिलीज म्हणजे HUFs साठी आहे. आणि याची मॅक्झिमम लिमिट ॲग्रिगेटमध्ये किती आहे? 1,50,000 रुपये पर इयर. हे एक्झॅक्ट फिगर पाठ करून ठेवा, कारण एक्झाममध्ये 1-0 चुकला तरी मार्क्स जातील. मग यात कोणकोणते एलिजिबल इन्व्हेस्टमेंट्स येतात? एक्झाममध्ये हे 5 पॉइंट्स एक्झॅक्ट असेच बुलेट फॉर्मॅटमध्ये लिहा. 1. LIC प्रीमियम, पण कॅपिटल समरशॉटच्या 10% पेक्षा जास्त नसावी. 2. PPF आणि EPFमध्ये गुंतवणूक. 3. ELSS म्युच्युअल फंड्स, ज्याला 3 वर्षांची लॉक इन असते. 4. 2 मुलांसाठी मॅक्स स्कूल किंवा कॉलेजची ट्युशन फीज. आणि 5. होम लोनचा प्रिन्सिपल रिपेमेंट. सिम्पल, राईट? असेच लिस्ट डाऊन करा. नेक्स्ट अप, सेक्शन ATD, मेडिकल इन्शुरन्स. इथेच एक्झामिनरची नजर असते. इथे एक अल्टिमेट ट्रिक आहे. माझा एक सिम्पल प्रश्न आहे. कॅन अ टॅक्सपेयर पे द मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम इन कॅश आणि तरीही डिडक्शन क्लेम करता येईल का? थोडा विचार करा. ॲब्सल्युटली नॉट. द गोल्डन रूल इज नो कॅश. प्रीमियमचं पेमेंट ऑनलाईन, चेक किंवा UPIने पे केला तरच डिडक्शन मिळतो. एक्झामिनर तुमच्या आन्सर शीटमध्ये हा नो कॅश वर्ड स्पेसिफिकली शोधतो. त्यामुळे हा बोल्डमध्ये हायलाईट करायलाच हवा. पण लॉ म्हटलं की एक्सेप्शन्स आलेच. या कॅश रूलचा फक्त एक एक्सेप्शन आहे आणि ते म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप्स. याच्यासाठी 5,000 रुपयेपर्यंत कॅश पेमेंट अलाउड आहे. हा लीगल न्यूअन्स लिहिला की एक्झामिनर फ्लॅट होतो. आता याच्या मॉनिटरी लिमिट्स पाहूया. सेल्फ आणि फॅमिलीसाठी नॉर्मल लिमिट आहे 25,000 रुपये. पण जर कोणी सिनियर सिटिझन असेल तर ती लिमिट 50,000 होते. आणि यात जर पेरेंट्सचा प्रीमियम ॲड केला तर सेपरेट 25,000 किंवा ते सिनियर सिटिझन असल्यास 50,000 मिळतो. म्हणजे टेक्निकली मॅक्झिमम बेनिफिट डायरेक्ट 1,00,000 रुपयापर्यंत जाऊ शकतो. आता तिसरा महत्त्वाचा पिलर, सेक्शन ATG, डोनेशन्स. हा सेक्शन चॅरिटेबल डोनेशनसाठी आहे आणि सर्व सेसीजला अप्लाय होतो. पण इथे 2 एक्स्ट्रीमली स्ट्रिक्ट रूल्स आहेत. 1. डोनेशन जर काइंडमध्ये दिला, जसे अन्नदान किंवा कपडे, तर डिडक्शन स्ट्रिक्टली 0. आणि दुसरा, 2,000 रुपयेपेक्षा जास्त डोनेशन असेल तर ते कॅशमध्ये अजिबात चालणार नाही. पुन्हा एकदा, द नॉन कॅश रिस्ट्रिक्शन इज युअर मास्टर की फॉर फुल मार्क्स. आणि सेक्शन ATGचा हा एक्झॅक्ट 4 कॅटेगरी मॅट्रिक्स एक्झाममध्ये ड्रॉ करायचा आहे. 100% डिडक्शन विदाऊट लिमिटसाठी PM केअर्स आणि नॅशनल डिफेन्स फंड. 50% डिडक्शन विदाऊट लिमिटसाठी PM's नॅशनल रिलीफ फंड. 100% डिडक्शन विथ लिमिट फक्त प्रमोटिंग फॅमिली प्लॅनिंगसाठी. आणि शेवटी 50% डिडक्शन विथ लिमिटसाठी अप्रूव्ड चॅरिटेबल ट्रस्ट्स. एकदम व्हिज्युअली नीट प्रेझेंट करा. आता तुम्ही विचाराल की हा लिमिट नेमका आहे तरी काय? इट इज द क्वालिफाईंग लिमिट, म्हणजेच 10% ऑफ ॲडजस्टेड ग्रॉस टोटल इन्कम. हा शॉर्ट पण टेक्निकल पॉइंट मेन्शन केला की तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी दिसून येते.
आणि आता येतो आपण आपल्या शेवटच्या पडावावर, कन्क्लुजन आणि एक्झाम टिप. कोणताही लॉंग आन्सर एक स्ट्रॉंग कन्क्लुजन शिवाय अपूर्ण आहे. शेवटी हा एक्झॅक्ट थॉट लिहा. चॅप्टर VIचा मुख्य ऑब्जेक्टिव्ह आहे लोकांना सेव्हिंग्ज, मेडिकल हेल्थ सिक्युअर करणे आणि चॅरिटीसाठी मोटिवेट करणे, ज्यामुळे शेवटी देशाची इकॉनॉमी मजबूत होते. हा इकॉनॉमिक इंटेंट दाखवला की मार्क्स नक्की वाढतील. तर या पूर्ण सेशनच्या अल्टिमेट हॅक लक्षात ठेवा. हायलाइट दी एक्झॅक्ट लिमिट्स अँड पेमेंट मोड कंडिशन्स टू सिक्युअर ऑल 13 मार्क्स. नंबर्समधली प्रिसिजन आणि हे नॉन कॅश रूल्स तुमच्या टॉप मार्क्सचे खरे पिलर्स आहेत. एक्झाममध्ये हे पॉइंट्स नक्की यूज करा. या टॉपिक्सचे पूर्ण नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. जर ही एक्सप्लेनर ट्रिक तुम्हाला युजफुल वाटली असेल तर आपल्या या सेशनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा की पुढचा 13 मार्काचा क्वेश्चन कोणता डिकोड करायचा आहे. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.